माद्रीचे 2 पुत्र अशा त्या थोर व्यक्तींनी मला इथे सोडले आहे आणि ते शिकारीच्या सहलीला निघाले आहेत. काजा पूर्वेकडे गेला आहे, भीमसेन दक्षिणेकडे, अर्जुन पश्चिमेकडे आणि जुळे भाऊ उत्तरेकडे गेले आहेत. तिचे शब्द उत्कंठेच्या भावनेने भरलेले होते. जणू तिला तिच्या पतीची खूप आठवण येत होती. तिने बोलले. संपल्यावर द्रौपदीचे हावभाव आदरातिथ्य करणारे बनले. म्हणून आता तुम्ही खाली उतरून तुमच्या गाण्या खाली उतरवा, जेणेकरून त्यांच्याकडून योग्य स्वागत मिळाल्यानंतर तुम्ही निघू शकाल. ती कोडिकाकडे प्रेमाने हसत म्हणाली, धर्माचा उदत्त पुत्र पाहुण्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला पाहून नक्कीच आनंदित होईल. तिचे शब्द खऱ्या उदार भावनेने भरलेले होते आणि कोडिकाला तिच्या प्रामाणिकपणाची जाणीव झाल्याने त्याचे हृदय कृतज्ञतेने फुलल्याची जाणवणे तिच्या चेहऱ्यावर अजूनही सौम्य हास्य असताना द्रौपदीला तिची चांगली आठवण झाली. एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी विविध राज्यातील राजकुमारांचा एक गट शिकार करण्यासाठी आणि एकमेकांच्या संगतीचा आनंद घेण्यासाठी जमला होता. त्यांच्यामध्ये सिंधू सौवीर आणि इतर देशांचा राजा जयद्रथ होता. तो त्याच्या शौर्यासाठी आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखला जात असे. ते अग्निभोवती बसले असताना जयद्रथ त्या दिवशी पूर्वी पाहिलेल्या एका स्त्रीबद्दल बोलू लागला. सुंदर द्रौपदी 5 पांडवांच्या भावांची पत्नी, तिचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होते आणि जयद्रथ तिच्या आकर्षणाने मोहित होण्याशिवाय राहू शकला नाही. त्याने स्वतःच्या राज्याची संपत्ती आणि सामर्थ्याबद्दल गडाई मारली आणि दावा केला की त्याचे लोक पांडवांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कृष्ण या सुदीय आणि चतुर स्त्रीने त्यांचे संभाषण ऐकले. तिला जयद्रथाचा हेतू माहीत होता आणि तिने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आवाजात रागाच्या भरात तिने जयद्रथला त्याच्या शब्दाबद्दल फटकारले. पांडवांच्या शौर्याची आणि निष्ठेची आठवण करून दिली. तिने त्याची तुलना एका मूर्ख मुलाशी केली, ज्याने शक्तिशाली सिंहांना आव्हान देण्याचे धाडस केले, ज्याला तो किती धोका पत्करत आहे याची जाणीव नव्हती. तथापि जयद्रथ कृष्णाच्या इशाऱ्यापासून विचलित झाला नाही. त्याने स्वतःच्या पराक्रमाची बढाई मारली आणि दावा केला की त्याचे लोक पांडवांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्याने द्रौपदीला त्याच्या रथावर किंवा हातीवर स्वार होण्याची संधी देखील दिली आणि सुचवले की तिने तिच्या पतीला सोडून त्याऐवजी त्याच्यासोबत यावे. कृष्णाला जयद्रथाच्या धमक्यांची भीती वाटली नाही. ती खंबीरपणे उभी राहिली, तिचे डोळे दृढ निशाने चमकले. तिने जयद्रथला तिचे रक्षण करणाऱ्या अर्जुन, भीम आणि इतर पराक्रमी योद्ध्यांची आठवण करून दिली. तिने त्याला इशारा दिला की जर त्याने तिच्यावर हात ठेवण्याचे धाडस केले तर त्याला या शक्तिशाली वीरांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून जयद्रथ कृष्णाच्या शब्दांचा उपहास करत होता. त्याने आपल्या राजघराण्याबद्दल बढाई मारली आणि दावा केला की तो पांडवांपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु कृष्ण सहजपणे घाबरला जाऊ शकत नव्हता. जयद्रथला त्याच्या कृतीच्या परिणामाबद्दल इशारा देताना ती ठाम, तिचा आवाज स्थिर उभी राहिली. त्यांचे संभाषण संपताच कृष्णाचे शब्द आव्हानासारखे हरवेत तरंगले. जयद्रथला माहित होते की त्याने पांडवांच्या सामर्थ्याला आणि धैर्याला कमी लेखले आहे. त्याला खूप उशिरा समजले की तो त्यांची बरोबरी करू शकत नाही आणि कृष्ण तिच्या निष्ठावान पतीला कधीही सोडणार नाही. या क्षणी जनरल तणावाने जिवंत झाल्यासारखे वाटत होते. वाऱ्यामध्ये झपाटलेल्या पानांचा आवाज आणि दूरच्या गडगडाटाने झाडांमध्ये प्रतिध्वनी येत होती. जणू देवच स्वतः जयद्रथाचे नशीब उलगडताना पाहत होते. जयद्रथ आणि कृष्ण यांच्यातील चकमक नुकतीच सुरू झाली होती, परंतु ती बुद्धिधैर्य आणि निष्ठेची लढाई असेल जी राज्याचा पाया हादरवून टाकेल. कामे जंगलाच्या खोल भागात पांडूच्या मुलांमध्ये अस्वस्थतेची भावना पसरली. ते वेगळे शिकार करत होते आणि पुन्हा एकमेकांशी जोडले गेले होते. फक्त हे लक्षात आले की जंगल जीवनाने भरलेले आहे, परंतु ते भीतीच्या वातावरणाने देखील भरलेले आहे. पक्षी कर्कश स्वरात ओरडत होते तर जंगली प्राणी अस्वस्थपणे फिरत होते, जणू काही झाडांच्या हद्दी पलीकडे लपलेले अस्तित्व जाणू. युधिष्ठिराच्या उत्कट मनाने सूक्ष्म चिन्हावर भर दिला आणि तो घाबरलेल्या भावनेने आपल्या भावांकडे वळला. माझ्या मित्रांनो, तो म्हणाला, मला भीती वाटते की आपण आपल्यापेक्षा खूप मोठ्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकलो आहोत. जंगल चिडले आहे, जणू काही ते देखील अनोळखी लोकांचे अस्तित्व जाणवते. तो थांबला, त्याचे डोळे क्षितिज स्कन करीत. पुढे जाण्यापूर्वी चला, हा पाठलाग मागे सोडून आपल्या आश्रमात परत जाऊया. आम्हाला आणखी खेळाची गरज नाही. परंतु मला भीती वाटते की आपण या जंगलात एकटे नाही. जेव्हा ते रथ फिरवत होते तेव्हा रस्त्याच्या कडेला ते कोल्हा जोरात ओरडत होता. त्याचा आरडा ओरड्यासारखा हवेत शिरकाव करत होता. युधिष्ठिराने हे पाहिल्यावर
त्याचे डोळे अरुंद झाले आणि त्याचा अर्थ काय आहे हे त्याला लगेच समजले. तो भीम आणि अर्जुनाला म्हणाला, हा काही सामान्य कोला नाही. त्याचे ओरडे काहीतरी गडद बोलतात, जे आपल्या जीवनशैलीला धोका निर्माण करते. या भावांनी त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यापूर्वी हळुवार नजरेने पाहिले. जेव्हा ते त्यांच्या आश्रमात असलेल्या उपवनात प्रवेश करत होते, तेव्हा त्यांना द्रौपदीची निष्ठावर सोबती असलेली दत्रेका ही तरुणी दिसली, जी दुःखात रडत होती आणि रडत होती नसेल. या रथीने तिचे सांत्वन करण्यासाठी धाव घेतली, पण तिने सांत्वन करण्यास नकार दिला. कृष्णाला बळजबरीने पकडले गेले आहे. ती रडत रडत म्हणाली, जयद्रथाने तिला पकडले आहे आणि मला तिच्या सुरक्षेची भीती वाटते आहे. तिचे शब्द ऐकून इंद्रसेनाचा चिरागाने काळपट झाला आणि युधिष्ठिरचा हावभाव गंभीर झाला. मला ती सापडेपर्यंत आम्ही विश्रांती गेला नाही. युधिष्ठिराने त्याचा आवाज मंद आणि ठाम करत शपथ घेतली, आम्ही जयद्रथाच्या मागावर जाऊ आणि आमच्या प्रिय पत्नीला आमच्याकडे परत आणू. युद्धाची तयारी करताना त्यांचे चेहरे दृढ निश्चयाने बघताना धत्रेकीचे अश्रू मंदावलेले. त्याच्या सैन्याने सोडलेल्या घोड्यांचा पाठलाग करत त्यांनी तीव्र आरावड केली. ते जात असताना त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी उडवलेल्या धुळीने पुढचा रस्ता झाकून टाकला. परंतु धनंजयच्या तीक्ष्ण डोळ्यांनी शत्रूची रूपे उचलली आणि त्याने आपल्या भावांना हाक मारली नाही. आणि संरक्षणाच्या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी यजमानाकडे धाव घेतल्यामुळे त्यांच्या क्रोधाला सीमा नव्हती. पण जेव्हा त्यांना स्वतः जयद्रथ दिसला, जो त्याच्या रथावर त्याच्यासोबत बसला होता, जंगलाच्या मध्यभागी रागाच्या भरात शत्रुतापूर्ण क्षत्रियांनी भीम आणि अर्जुनाला पाहिल्यावर प्रचंड आरडाओरडा केला. त्याचा नेता जयद्रथ द्रौपदीकडे तिच्या रथात बसलेल्या नजरेने पाहत होता. त्याचे डोळे सुंदर केस असलेल्या तेजस्वी स्त्रीकडे खेळले होते. सौम्य हवेस त्याने कृष्णाच्या पत्नीला तिच्या 5 पतींचे वर्णन करण्यास सांगितले. एक एक करून प्रत्येक रथावर कोणता योद्धा स्वार आहे हे दाखवून द्रौपदीचा आवाज एका स्पष्ट आवाजासारखा ओरडला आणि तिने एक उत्तर दिले, तू एक घृणास्पद कृत्य केले आहे, ज्यामुळे तुझ्या नशिबावर शिक्कामोर्तब होईल. आता माझे 20 पतींची नावे जाणून घेण्याचा काय उपयोग? ते येथे आहेत आणि तुमच्यापैकी कोणी युद्धात जिवंत सुटणार नाही. तिचे शब्द दृढ निश्चयाने फुटले. तिची नजर जयद्रथाच्या शौर्यात घुसली. जेव्हा तिने तिच्या प्रत्येक पतीचे वर्णन करायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या आवाजाने एक सुखदायक गुण स्वीकारला. पहा, तो अग्रभागी असलेला योद्धा, ज्याच्या झेंड्यावर नंद आणि उपानंद नावाच्या 2 मधुर तपल्यांनी सुशोभित केलेले आहे, तो युधिष्ठिर आहे. न्यायी राजकुमार जो नीतिमत्तेच्या पावलांवर चालतो. त्याचा रंग सोन्यासारखा चमकतो, त्याचे नाक ठळक आणि त्याचे डोळे मोठे असतात. एक खरा नेता. तो यशस्वी होणाऱ्या शत्रूला देखील जीवन देतो. द्रौपदीने आपले वर्णन पुढे चालू ठेवल्याने जयद्रथचे डोळे मोठे झाले. लांब हात आणि सालाच्या झाडा इतकी उंची असलेला तो योद्धा माझा पती भीम आहे. त्याचे घोडे सर्वात उदात्त जातीचे, मजबूत आणि सुशिक्षित आहेत. तो त्याच्या अलौकिक पराक्रमासाठी ओळखला जातो आणि त्याच्या क्रोधाला तोंड दिल्याशिवाय कोणी त्याला दुखावण्याचे धाडस करत नाही. पुढे ती अर्जुन या अग्रगण्य धनुर्धराबद्दल बोलली, ज्याचे इंद्रिये पूर्ण नियंत्रणात होती आणि वृद्धाबद्दल आदर होता. तो माझा पती धनंजय आहे. सत्वगुण तो कधीही सोडत नाही आणि कृकृत्यही करत नाही. अग्नीच्या ऊर्जेने संपन्न असलेला तो प्रत्येक शत्रूचा सामना करू शकतो. तिच्या शहाणपणाने भीती दूर करणाऱ्या महान पराक्रम असलेल्या आणि पांडवांना प्रिय जीवनासारखे प्रेम करणाऱ्या तरुण नकुलाबद्दल बोलताना तिचा आवाज नम झाला. शेवटी तिने सहदेव या वीर नायकाचे वर्णन केले, जो शस्त्रास्त्रामध्ये कुशल होता आणि युधिष्ठिराला जे आवडले ते करण्याचा हेतू होता. तो माझा पती आहे. कुंतीला तिच्या स्वतःच्या आत्म्यापेक्षा जास्त प्रिय आहे. तो वीर, बुद्धिमान, शहाणा आणि नेहमी क्रोधित आहे, ज्याची बुद्धी किंवा वक्तृत्वामध्ये समतुल्यता नाही. द्रौपदीचे बोलणे संपतात जयद्रथाचा चेहरा फिकट झाला. प्रीताचे मुलगे त्याच्या समोर प्रकट झाले होते. त्यांचे पराक्रम आणि शौर्य आता स्पष्ट झाले होते. इंद्राप्रमाणेच 5 भाऊ क्रोधाने भरलेले घाबरून गेलेल्या पायदळाला मागे सोडून रथांवर धावले. त्यांनी बाणांचा ओघ सोडला, ज्यामुळे हवा कंदुक झारीलय होणारच होती आणि सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा सैन्यांमध्ये लोह आणि उग्रतेच्या उन्मालाने संघर्ष सुरू झाला, सिंधूचा राजा जयद्रथ समोर उभा राहिला आणि आपल्या मुखावर तीव्र निर्धाराने आपल्या राजकुमारांना आदेश देत होता. परंतु त्याने भीम, अर्जुन आणि जुळे भाऊ नकुल आणि सहदेव युधिष्ठिराबरोबर त्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहिले, तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. शिवी सौवीरा आणि सिंधू जमातीचे सैनिक या वीरांना पाहून थरथर कापत होते. त्यांचे चेहरे दगडासारखे होते. भीमसेन सोन्याने सजवलेली एक शक्तिशाली गदा घेऊन पुढे सरसावला.
आणि त्याला जाग आली. राजाच्या योद्ध्यांनी त्याच्यावर भाले लाठ्या आणि लोखंडी बाण फेकले, परंतु तो खंबीरपणे उभा राहिला. त्याचे डोळे क्रोधाने प्रज्वलित झाले. युद्ध सुरू असताना अर्जुनाने सौवीर राजाला लक्ष्य केले आणि सिंधू सैन्याच्या वाहनात शूरपणे लढणाऱ्या 500 शूर गिर्यारोहकांना ठार मारले. दम्यानुकुलाने आपल्या रथातून उडी मारली, हातात तलवार घेतली आणि शत्रूच्या सैनिकांना शेकऱ्यासारखे विखुरले. सहदेवाने आपल्या रथातील अनेक योद्ध्यांना वेगवान लोखंडी खांबाने पाडले. त्यांचे मृतदेह झाडावरून पडलेल्या पक्ष्यासारखे जमिनीवर कोसळले. पण जयद्रथ स्वतः एक जबरदस्त शत्रू ठरला. त्याने एका डोळ्याच्या झटक्यात 100 सर्वोत्तम सौविक योद्ध्यांचा वध केला. त्रिरथांचा राजा सुरतलोकुलाच्या रथाकडे गेला. त्याला त्याच्या हातीने खार मारण्याच्या उद्देशाने, तरीही माधवीचा मुलगा ठाम उभा राहिला. त्याने त्याच्या तलवारीच्या एका स्वाईपाने त्या स्वापदाचे खोड आणि दाढे तोडली. भीम अजूनही पुढे सरकत होता. त्याने घोड्याच्या बोटाच्या बाणाने कोडीकाठ्याच्या रथीचे डोके कापले, ज्यामुळे राजकुमारचे घोडे सर्व दिशांनी विखुरले गेले. त्यानंतर पराक्रमी योद्धा त्याच्या जवळ आला. त्याने हातात दाढी ठेवली आणि त्याला खाली पाडले. अजूनही अविचल असल्याचे सिद्ध झाला. त्याने त्याच्या आकाशी बाणाने इक्षुशू त्रिगर्त आणि सैन्य हवांच्या नेत्यांना चिरलेले राही चर्मोत्कर्षावर पोहोचता जयद्रथाचे योद्धे घाबरून पळून जाऊ लागले. राजा स्वतः आपली पत्नी द्रौपदीला मागे सोडून मागे वळला, ज्याला त्याने बंदिस्त केले होते. युधिष्ठिराने तिला दूर नेले जात असल्याचे पाहून सहदेवाला तिला परत आणण्याचे आणि तिला त्यांच्या रथात परत आणण्याचे आदेश दिले. पण भीम अजूनही रागात होता आणि त्याने राजाला अजून घरी न परतण्याची विनंती केली. त्याने जयद्रथला ठार मारण्याची शपथ घेतली. मग तो कुठेही पळून जाऊ शकेल किंवा त्याला कोणते संरक्षण मिळेल. युधिष्ठिराने त्याची बहीण दुसर आणि गांधारीच्या दयेच्या विनंतीचे स्मरण करत सिंधू राजाला ठार न करण्याचा इशारा दिला. द्रौपदीने स्वतः हस्तक्षेप केला. तिचा युद्धादरम्यान भीम आणि अर्जुन आपल्या दिशेने धावताना पाहून जयद्रथ आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेला. पराक्रमी भीमसेन त्याच्या रथातून खाली उतरला आणि त्याचा पाठलाग केला. अर्केहीस त्याने जयद्रथला त्याच्या डोक्याच्या केसांनी पकडले आणि त्याला जमिनीवर पाडले. रागाच्या भरात भीम राजकुमाराला त्याच्या मुठीर आणि गुडघ्यांनी ठोकू लागला, परंतु फाल्गुनीच्या शब्दांनी वृकोदराला घोकले गेले, ज्यामुळे त्याला युधिष्ठिराने दुसलाप्रती दाखवलेल्या दयेची आठवण झाली. भीमाचा क्रोध हळूहळू कमी झाला आणि त्याने जयद्रथाचे डोके मुंडन केले, ज्यामुळे त्याचे 5 केस अबाधित राहिले. त्यानंतर त्यांनी राजकुमाराला संबोधित केले. जर तो सार्वजनिक सभामध्ये पांडवाचा गुलाम म्हणून स्वतःला कबूल करेल तर त्याला जगण्याची संधी देऊ केली. अनिच्छेने जयद्रथ मान्य झाला. अजूनही भीतीने थरथरत होता अर्जुन आणि भीम यांनी जयद्रथला साखळ्यांनी बांधले आणि अर्जुनासह त्याला रथात बसवले. त्यांनी राजकुमाराला युधिष्ठिरासमोर आणले, ज्याने त्याची स्थिती पाहून स्मितहास्य केले. राजाने जयद्रथला मुक्त करण्याचा आदेश दिला आणि द्रौपदीने सहमती दर्शवली की तो पांडवांचा गुलाम झाला आहे. आता मुक्त झालेला जयद्रथ नम्रतेने युधिष्ठिराकडे गेला आणि त्याच्या पुढे झुकला. दयाळू राजाने राजकुमाराला त्याच्या दुष्ट कृत्यामुळे तो बेशुद्ध पडला आहे असा विश्वास ठेवून त्याला दयाळू पाहिले. त्याने जयद्रथला शांततेने निघून जाण्याचा सल्ला दिला आणि अशा अनैतिक कृत्यांची पुनरावृत्ती कधीही न करण्याचा इशारा दिला. लालाने भारावून गेलेल्या जयद्रथाने उमाची पत्नी भगवान महेश्वराकडे संरक्षणाची याचना केली. ज्या ठिकाणी गंगा मैदानी प्रदेशात विसर्जित झाली त्या ठिकाणी त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या त्रिनेत्र देवाने स्वतः जयद्रथाचे अर्पण स्वीकारले आणि त्याला वरदान दिले. जयद्रथाने पांडूच्या 5 पुत्रांना युद्धात पराभूत करण्यास सक्षम होण्यास सांगितले, परंतु महेश्वराने उत्तर दिले की हे अशक्य आहे. त्याऐवजी त्याने जयद्रथला सांगितले की तो त्यांना युद्धभूमीवर फक्त एकदाच तपासू शकेल, कारण अर्जुन त्याच्या पराक्रमी बाहू आणि दैवी संबंधांसह अजय होता. देवाने स्पष्ट केले की अर्जुनाने वळारी जंगलात तपश्चर्या केली होती. नारायणाकडून पाशुपत हे आकाशीय शस्त्र मिळवले होते आणि त्याच्याकडे इतर शक्तिशाली शस्त्रे होती. तो गुणरीत सर्वोच्च व्यक्ती, सर्व देवांचा प्रभू, गुरु आणि विश्वाचा आत्मा देखील होता. जयद्रथाने जेव्हा महेश्वरांचे शब्द ऐकले तेव्हा त्याला विश्वाच्या निर्मितीची कथा आठवली. या कथेनुसार 4000 युगांच्या शेवटी जेव्हा जग पाण्याने भरून गेले
तेव्हा नारायण अज्ञात सर्वोच्च व्यक्ती विश्रांतीसाठी इच्छुक झाले. सर्पाने त्याचा शंख म्हणून काम केले आणि तो खोलवर झोपला. जेव्हा पांडवांच्या तात्पुरत्या छावणीवर एक उबदार नाहिकी चमक दाखवणारा सूर्य आता जंगलावर मावळू लागला होता. आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची कथा ऐकत असलेला तरुण राजकुमार जन्मेजय युधिष्ठिराकडे विचित्र भावनेने पाहत होता. प्रिय बंधू, मला सांगा, तो म्हणाला. द्रौपदीच्या अत्याचाराच्या परिणामी आपण इतके दुःख सहन केल्यानंतर आपण काय केले? युधिष्ठिराने उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला. त्याने दूरवर नजर फिरवली. त्याच्या डोळ्यांवर ढग जमले आणि आठवणी मागे वळल्या. जयद्रथाला खवल्यानंतर आणि कृष्णाला वाचवल्यानंतर युधिष्ठिराने देशातील सर्वात बुद्धिमान ऋषींपैकी एक असलेल्या महाकंडेच्या बाजूला आसन केले होते. पांडव काळजाचे मन अजूनही घडलेल्या घटनांपासून खचले होते. द्रौपदीच्या दुर्दैवाला शोक करणाऱ्या तपस्वींच्या गटामध्ये युधिष्ठिराने महाकंडेयाला दुःख आणि गोंधळाच्या मिश्रणासह संबोधित केले. हे पूज्य ऋषी, तो म्हणाला, सर्व देव आणि ऋषींमध्ये तुम्ही भूतकाळ आणि भविष्य या दोन्हीबद्दलच्या सखोल समजुतीसाठी ओळखले जाता. मला शंका आहे की मला तुमच्याशी सामायिक करायचे आहे. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केले. महाकंडेजी ही स्त्री द्रुपदाची मुलगी आहे, जी आपल्या पूर्वजांच्या यज्ञाच्या पवित्र आगीतून जन्मली आहे. तिला तिच्या आयुष्यातील पाप किंवा दुष्टतेचा स्पर्श कधीच कळला नाही आणि तरीही त्या दुष्ट राजाने तिला बळजबरीने पकडले. इतके सद्गुणी आणि विश्वासू व्यक्तीवर असे दुर्दैव कसे येऊ शकते हे समजून घेण्यासाठी माझे मन धडपडत आहे. असे दिसते की काळ आपल्या विरोधात आहे आणि मानवी नियती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. युधिष्ठिरचा आवाज भावनेने थरथरत होता. महाकंडेय लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते. त्याने पांडवांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिल्याप्रमाणे हळूच मान डोलावली. युधिष्ठिरचे शब्द नदीसारखे वाहू लागले, ज्यामुळे हवा उत्कंठा आणि निराशेच्या भावनेने भरून गेली. आम्ही जयद्रथाच्या सैन्याचा वध करून तिची सुटका केली आहे, परंतु त्या अत्याचाराची लाच अजूनही आम्हाला डागासारखी चिकटून आहे. वनवासातील आपले जीवन एक निरंतर कष्ट आहे. आपण शिकार करून जगतो, परंतु आपले अन्न देखील जीव घेण्याच्या किमतीवर येते आणि हे सर्व दुःख आपल्या नातेवाईकांच्या विश्वासघातामुळे आहे. महाकंडेच्या प्रतिसादाच्या अपेक्षेने श्वास ओखून धरल्यासारखे जन्मन शत होते. ऋषींचे डोळे युधिष्ठिराकडे खिळले आणि एका क्षणासाठी असे वाटले की जणू वेळ थांबली आहे. मग सौम्य स्मितहास्याने मार्कंडेय बोलला, राजकुमार युधिष्ठिर, तुमचे शब्द धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या राजाचे आहेत. तुमचे दुःख खरे आहे, परंतु गोष्टींच्या नैसर्गिक क्रमानुसार तुमचा विश्वास देखील आहे. लक्षात ठेवा की अंधाराती काळाच्या तपशिलात महान बुद्धीचा ऋषी महाकंडेय भरत वंशाचा राजकुमार युधिष्ठिरासोबत बसला. राजकुमाराने महाकंडेयला एकेकाळी अकल्पनीय दुःखाचा सामना केलेल्या पौराणिक राजा रामाची कथा सांगण्यास सांगितले. तेव्हा त्याचे डोळे कुतूहलाने चमकले. महाकंडेयाने आपल्या कथेची सुरुवात राक्षसाचा शक्तिशाली राजा रावण याच्याविषयी केली, ज्याचे एक दुष्ट अंतःकरण फसवणूक आणि द्वेषाने ग्रासले होते. रावणाने चतुराईने आणि पाशवी रामाची तेजस्वी पत्नी सीता हिला तिच्या जंगलातील आश्रयातून हिसकावून घेतले होते. परंतु सुग्रीव या शक्तिशाली वानर राजाच्या मदतीने रामाने आपली प्रिय सीता परत मिळवल्याशिवाय विश्रांती घेतली नाही. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर मार्कंडेयाने रामाच्या जीवनाची कथा विणणे सुरू ठेवले. तो वेदांचा अभ्यास करण्यासाठी समर्पित असलेला आणि धर्माने राज्य करणारा महान राजा दशरथ याच्याविषयी बोलला. दशरथाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत त्यांच्या शहाणपणासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध होते. कौसल्या ही राणी रामाची आई होती, तर कैकेयी या दुसऱ्या पत्नीला पराक्रमी भरताचा जन्म झाला. विल्याचा राजा जनक हा एक न्यायी शासक होता, ज्याने आपल्या स्वतःच्या हाताने सीतेची निर्मिती केली होती. तिला रामाची प्रिय पत्नी बनण्याची इच्छा होती. महाकंडेयाने उघड केले की स्वतः निर्माता देव असलेल्या तस्त्रीने सीतेच्या अस्तित्वाची रचना केली होती, ज्यामुळे तिला एक तेज प्राप्त झाले होते, ज्यामुळे जग प्रकाशित होईल. कथा जसजशी उलगडत गेली तसच मार्कंडेय रावणाच्या जन्माबद्दल बोलत होते. त्याचे आजोबा स्वयंमते प्रजापती होते, ज्यांच्याकडे महान तपस्वी गुण होते. पुलस्त्य एक पराक्रमी ऋषी याने वैश्वानराला शिवीगाळ केली होती, परंतु त्यांचा मुलगा वैश्वान आपल्या वडिलांना सोडून आपल्या आजोबांशी सामील झाला. या परित्यागामुळे संतप्त होऊन पुलस्त्याने स्वतःचा दुसरा आत्मा निर्माण केला, जो रावण होईल. हा प्राणी विश्वातून जन्मला होता आणि महानतेसाठी नियत होता.
तरी दुष्ट कंतकर्णाने शापित देखील होता. मग कंदे पुढे म्हणाला, वैसवनात प्रसन्न झालेल्या नातवाने त्याला अमरत्व, सर्व संपत्ती व सार्वभौमत्व मुख्य बिंदूंपैकी एकाचे पालकत्व, ईशानाशी मैत्री आणि नालकुळा नावाचा मुलगा दिला. त्याने त्याला आपली राजधानी म्हणून लंका दिली, ज्याचे रक्षण राक्षसांच्या सैन्याने केले. पुष्पक नावाचा रथ, जो स्वरच्या इच्छेनुसार कुठेही प्रवास करू शकत होता, आणि रावणाला त्यक्ष आणि सार्वभौम राजाचा मुकुट घातला गेला. मग कंडेयाने बोलले. संपल्यावर युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने चमकले. त्याचे मन राम आणि सीतेच्या महाकाव्याने भरलेले होते. एक अशी कथा जी सदा सर्व काळ न्यायाच्या विजयाचा पुरावा म्हणून प्रतिध्वनित होईल. दूरच्या काळात राक्षसांच्या राज्यात पुलस्त्याचा आदक आत्मा असलेले किसरव नावाचे एक महान ऋषी राहत होते. त्याचा पुत्र वैश्वन किंवा राक्षसांचा राजा कुहेगाचा जन्म उदात्त अंतःकरणाने आणि आपल्या वडिलांबद्दल सखोल भक्ती घेऊन आला होता. तथापि त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही तो अनेकदा त्याच्या वडिलांच्या स्वभावाशी विसंगत होता. एके दिवशी रागाच्या भरात विसवने आपला ना वैश्रवणाकडे वळवला आणि त्याला मोठ्या दुःखाने भरून टाकले. पण आपल्या वडिलांना संतुष्ट करण्याचा निर्धार असलेल्या कुलेराने ऋषींच्या गरजा भागविण्यासाठी पुष्पोक्त राका आणि मालिनी या 3 सुंदर राक्षस स्त्रियांना पाठवून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या स्त्रिया संगीतनृत्य आणि कविते कुशल होत्या आणि त्यांनी विश्रवाची कृपा मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आणि विश्रव त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्यांच्या प्रत्येक इच्छेनुसार त्यांना वरदान दिले. पुष्पोटकटाने कुंभकर्ण आणि 10 डोक्यांचा रावण या 2 पुत्रांना जन्म दिला, जे मोठे होऊन त्यांच्या सामर्थ्य आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध झाले. मालिनीला विभीषण नावाचा मुलगा झाला, जो त्याच्या धर्मनिष्ठेसाठी आणि शहाणपणासाठी प्रसिद्ध झाला. आणि खरा आणि शूर्पणखा ही जुई मुले जन्मली. जसे त्यांचे सामर्थ्य वाढत गेले, तसंच हे राक्षस बंधूंना वैभवाने आणि सेवकासह जरणाऱ्या वैष्णवाबद्दल ईर्ष्या वाटू लागली. त्यांनी सृष्टीचा देव ब्रह्माला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. रावण 1000 वर्ष एकाच पायावर उभा राहिला. त्याने आपले जीवन केवळ हरणेने जगले, 5 पवित्र अग्नीने वेढले आणि ध्यानात मग्न झाला. कुंभकर्ण उलटून लटकला, मर्यादित आहारासह तपश्चर्या करत होता. विभीषण उपवास करत होता, फक्त कोरड्या पानांवर जगत होता आणि ग्रहण चिंतन करत होता. त्यांची तपश्चर्या इतकी तीव्र होती की त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन ब्रह्मा स्वतः त्यांच्याकडे प्रकट झाला. त्याने त्या प्रत्येकाला वरदान दिले, परंतु रावणाला इशारा दिला की तो पुरुषांच्या हातून कधीही पराभूत होणार नाही. तथापि हे वरदान एक चेतावणी घेऊन आले. मानव वगळता रावण युद्धात अजय असेल. जेव्हा ते त्यांच्या तपश्चर्येतून बाहेर पडले, तेव्हा राक्षस बंधूंचे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने रूपांतर झाले. त्यांच्या शरीराला त्यांच्या पूर्वीच्या वैभव पुन्हा संचयित केले गेले आणि त्यांनी इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्याची शक्ती प्राप्त केली. त्यांच्या नवीन क्षमतेसह ते जग जिंकण्यासाठी निघाले. आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली असलेल्या रावणाने देव आणि दैत्यांवर हल्ला केला आणि त्यांच्यापासून त्यांची मौल्यवान मालमत्ता हिसकावून घेतली. त्याला सर्व प्राणी घाबरले होते, त्यामुळे त्याला रावण हे नाव मिळाले. त्याचा भाऊ विभीषणने मात्र वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. त्याने नीतिमत्तेच्या सद्गुणी मार्गावर चालले आणि त्याच्या वडिलांचा आदर मिळवणे निवडले. शेवटी ते फक्त आर नव्हते. प्राचीन काळी जेव्हा ब्रह्माकडून मिळालेल्या वरदानामुळे शक्तिशाली झालेला 10 डोक्यांचा राक्षस शक्तिशाली रावण याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आकाशिक क्षेत्रातील देवी देवता एकत्र जमल्या होत्या. ब्रह्मर्षी, सिद्ध आणि देवर्षी अग्नीला त्यांचे प्रवक्ते म्हणून घेऊन मदतीसाठी ब्रह्माकडे धावले. रे प्रेमळ अग्नीने ब्रह्माला विनवणी केली. रावणाची शक्ती पृथ्वीवरील प्राण्यांवर प्रचंड आहे. देव किंवा असुर यांच्यापैकी कोणाकडूनही तो युद्धात मारला जाऊ शकत नाही. आमचे रक्षण करा, कारण त्याच्या अत्याचारापासून आम्हाला वाचवणारा दुसरा कोणी नाही. ब्रह्माने त्यांची विनंती ऐकली आणि गंभीरपणे मान डोलावली. अग्नी, मी आधीच रावणाचे भविष्य ठेविले आहे. तो म्हणाला, विष्णू संरक्षणाचा महान देव त्याचे पतन घडवून आणण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे आणि त्याच्याबरोबर अनेक शक्तिशाली मित्रमंडळी येतील. सकल आणि इतर देवांचे पुत्र ज्यांनी पृथ्वीवर माकडे आणि अस्वले म्हणून जन्म घेतला आहे. त्यानंतर आजोबा ब्रह्मा देवतांचा राजा इंद्राकडे वळले आणि त्याला पृथ्वीवर एक नवीन रूप धारण करण्यास सांगितले. इंद्र, माणसामध्ये जन्म घ्या, तो म्हणाला, आणि मोठ्या सामर्थ्याने आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्याची क्षमता असलेल्या विपुत्रांना जन्म द्या. रावणाच्या विरुद्धच्या
लढाईत ते विष्णूचे मित्र असलेल्या भव्य योजनेतील त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा करण्यासाठी देवी देवता त्वरित जमले. त्यानंतर वरदान देणाऱ्या ब्रह्मदेवाने दुंदुभी नावाच्या गंधर्वीला बोलावले, ज्याचा जन्म पृथ्वीवर कुबड्या असलेला मंथार म्हणून झाला होता. आपल्या चातुर्याने आणि लबाडीने ती रावणाच्या शत्रूमध्ये भांडणे भडकवत असे देवतांनी त्यांचे नवी रूप धारण केल्यावर त्यांना शका आणि माकडांच्या आणि अस्वलांच्या इतर पत्नींसह पराक्रमी पुत्र झाले. ही संतती सामर्थ्य आणि कीर्तीमध्ये त्यांच्या सरांच्या बरोबरीची होती. डोंगरांची शिखरे तोडण्यात आणि दगड आणि झाडे शस्त्रे म्हणून वापरण्यास सक्षम होती. त्यांचे शरीर खंबीर होते आणि त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आणि युद्ध कौशल्य होती. ब्रह्मांडाचा आराध्य निर्माता ब्रह्माने हे सर्व नेमले होते आणि अंतिम सूचनांसह त्याने मंत्राला रावणाच्या शत्रूंमध्ये भांडणे भडकवण्याच्या तिच्या मोहिमेवर पाठवले. तिच्या वेगवान बुद्धी आणि चतुराईने ती विसंतीची पेरणी करेल आणि 10 डोक्याच्या राक्षसाविरुद्ध विष्णूच्या महान युद्धाचा मार्ग मोकळा करेल. देवांनी मनुष्यांच्या जगात उतरण्याची तयारी केली तेव्हा ते आशा आणि दृढ निश्चयाने भरलेले होते, कारण या भव्य नाटकात त्यांना माहीत होते की त्यांचे नशीब रावणाच्या नशिबाशी गुंफलेले आहे. चांगले आणि वाईट, प्रकाश आणि अंधार यांच्यातील लढाई लवकरच मानवी नीतीच्या मंचावर उलगडणार आहे. अयोध्येचा शहाणा आणि न्यायी शासक राजा दशरथ याच्या दरबारात एक भव्य सोहळा होणार होता. राजाचा मोठा मुलगा राम याला राजप्रतिनिधी म्हणून राजकुमार म्हणून अभिषिक्त केले जाणार होते, ज्यामुळे राज्याच्या इतिहासात एक नवीन युग आले. हस्तिनापूरचा ज्ञानी राजा युधिष्ठिर याने पूज्यगोषी मार्कंडेय यांना रामाच्या जन्माची आणि त्याच्या आगामी राज्याभिषेकाची कथा सांगण्याची विनंती केली होती. जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा राजाचा आनंद आणि तो एक हुशार आणि धाडसी राजकुमार म्हणून कसा गोठा झाला याचे वर्णन करून मार्कंडेयाने सुरुवात केली. जसजसे काम पौरुषाकडे जात होते तससे त्याने शहाणपण आणि शौर्यात आपल्या वडिलांना मागे टाकले. आपल्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या दशरथाने ठेवले की राज्यावर राज्य करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची हीच वेळ आहे. जेव्हा राजा रामाला राजपुत्र राजप्रतिनिधी म्हणून स्थापित करण्याची तयारी करत होता तेव्हा त्याची दुसरी पत्नी कैकेयी चिंतेत पडली. तिला तिच्या पतीने बऱ्याच काळापासून वरदान देण्याचे वचन दिले होते आणि आता तिला त्यावर दावा करण्याची संधी दिसली. तिची निष्ठावान दासी मंथराने तिच्या कानात कुजबुजत सांगितले, ज्यामुळे तिची महत्वाकांक्षा आणि राजाची पहिली पत्नी कौशल्याबद्दलची मत्सर वाढली. कैकेयी एक मोह स्मितहास्य घेऊन दशरथाच्या जवळ गेला आणि त्याला त्याच्या वचनांची आठवण करून दिली. कैकेयीवरील त्याच्या प्रेमामुळे अनाथ झालेल्या राजाने तिला निसंकोचपणे वरदान दिले. तिने कामाला 14 वर्षांसाठी दंडकच्या जंगलात हद्दपार करण्याची आणि त्यांचा मुलगा भरत याला त्याऐवजी राजपुत्र राजप्रतिनिधी म्हणून राज्याभिषेक करण्याची विनंती केली. कैकेयीचे शब्द ऐकून दशरथाला धक्का बसला आणि तो निशब्द झाला. त्याला माहीत होते की ही एक क्रूर आणि अन्यायकारक मागणी आहे, परंतु तिच्याबद्दलच्या त्याच्या प्रेमामुळे आणि तिच्या रागाच्या भीतीने तो नकार देऊ शकला नाही. तथापि आपल्या वडिलांचे दुःख लक्षात घेऊन रामाने राजाच्या वचनाचा आदर करण्याचा निर्णय घेतला आणि वनवासात गेला. जेव्हा रामाने त्याचा निष्ठावान भाऊ लक्ष्मण आणि त्याची प्रिय पत्नी सीतेसह जंगलात प्रवेश केला तेव्हा दशरथाने या जगाचा त्याग केला आणि गुणात राज्य सोडले. कैकेयीने आपले ध्येय साध्य करून भरतासमोर तिच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संतप्त झाला आणि त्याच्या कुटुंबाच्या पतनामुळे रडला. रामाला अयोध्येत परत आणण्याचा निर्धार करून भरत पुशी आणि नागरिकांसह हजारो लोकांसह लांबच्या प्रवासाला निघाला. शेवटी त्याला चित्रकूटच्या डोंगरात राम राहत असल्याचे आढळले, जिथे राजकुमाराने तपस्वी जीवन स्वीकारले होते. तथापि रामाने त्याच्या वडिलांचे शब्द बंधनकारक असल्याचे सांगून परत येण्यास नकार दिल्यावर अयोध्येत परतला आणि आपल्या भावाची पादत्राणे ठेवून रामाच्या जागी राज्य केले. दरम्यान राम आणि लक्ष्मण यांनी अनेक आव्हाने आणि धोक्यांना तोंड देत जंगलात आपले जीवन सुरू ठेवले. अखेरीस त्यांना शूर्पणखा या राक्षस महिलेचा सामना करावा लागला, जिची रामाने विटंबना केली होती. शूर्पणखा लंकेला पळून गेली. जिले राक्षसांच्या क्षेत्रात मार्कंडेयने आपल्या श्रोत्यांना चतुराईची आणि फसवणुकीची एक कथा सांगितली. असे म्हटले जाते की
एक कुशल वक्ता मारीचा याने 10 डोक्यांचा राजा गाल याचे त्याच्या आश्रमात मोठ्या आदराने आणि आदरातिथ्याने स्वागत केले होते. ते एकत्र बसले असताना मारीचाने पाहिले की रावणाचा रंग एक अनैसर्गिक रंग धारण केला आहे आणि त्याने राजा सर्व काही ठीक आहे का असे विचारले. राजा आणि अपमानामुळे उत्तेजित झालेल्या रावणाने मारीचाला अयोध्येतून हद्दपार झालेल्या पराक्रमी राजकुमार रामाची कथा सांगितली. त्याने रामाविरुद्ध उचललेल्या उपाययोजनाबद्दल सांगितले, परंतु मारीचाने त्याला सावध केले. तो म्हणाला, रामाला चिथावू देऊ नका, कारण मला त्याचे सामर्थ्य माहीत आहे. त्याच्या बाणाची प्रेरणा सहन करण्यास सक्षम अशी एखादी व्यक्ती आहे. का रावणाचा राग स्पष्ट होता, कारण त्याने मारीचाला फटकारले आणि त्याने त्याच्या आदेशांचे पालन न केल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तो अपरिहार्य आहे. हे लक्षात आल्यावर मारीचाने रावणाच्या इच्छेनुसार वागण्याचा निर्णय घेतला. त्याने रामाची समर्पित पत्नी सीतेला पकडण्याच्या त्याच्या योजनेत राजाला मदत करण्यास सहमती दर्शवली. रावणाने मारीचाला सोनेरी शिंगे आणि त्वचा असलेल्या हरणाचा आकार धारण करण्यास सांगितले आणि सीतेला रामाला दूर पाठवण्यासाठी मोहात पाडले. जर अंतकालाने मारीचा रावणाच्या मागोमाग राम आणि लक्ष्मण यांच्या आश्रमापर्यंत गेला. ते दोघेही वेषांतर करून गेले. रावण तपस्वी झाला आणि मारीचा हरणात रूपांतरित झाला. ठरल्याप्रमाणे मारीचा सीतेसमोर त्याच्या नवीन रूपात प्रकट झाला आणि तिने या फसवणुकीची जाणीव होता रामाला हरिणचा शिकार करण्यासाठी पाठवले. तिला प्रसन्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या रामाने सीतेचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला मागे सोडून हरिणाचा पाठलाग केला. जेव्हा रामाने हरणांचा पाठलाग केला तेव्हा तो थकायला लागला, पण ते त्याला टाळत राहिले. शेवटी रामाला समजले की हरण प्रत्यक्षात विषात असलेला मारीचा होता आणि त्याने एका वेगवान बाणाने राक्षसाचा वध केला. मरणाऱ्या मारीचाच्या दुःखाची ओरड सीतेच्या कानापर्यंत पोहोचली आणि तिला तिचा निष्ठावान भाऊ लक्ष्मणावरही संशय आला. तिच्या भीती आणि गोंधळात सीता मोठ्याने रडायला लागली. लक्ष्मणाला तिच्याबद्दलच्या त्याच्या कथित हेतूबद्दल कठोरपणे फटकारू लागली. लक्ष्मण त्याच्या भावाला समर्पित तिच्या शब्दांना कान बंद करून रामाच्या मागावर निघाला. दरम्यान रावण अजूनही संताच्या वेशात सीतेसमोर प्रकट झाला. त्याचे हृदय दुष्टतेने गासले. त्याने त्याचे खरे स्वरूप राक्षसांमधील बैल घोळ केले आणि सद्गुणी राजकुमारीला प्रलोभनाचे शब्द सांगितले. रागाच्या भरात तिचे ओठ थरथरत असलेल्या सीताने रावणाच्या आगीकूच नाकारत म्हटले, सर्व ताऱ्यांसह स्वर्गाचा घुमट खाली पडू शकतो. पृथ्वी स्वतःच तुकड्यांमध्ये मोडली जाऊ शकते. अग्नी स्वतःच बनून त्याचे स्वरूप बदलू शकतो. भारतातील प्राची जंगलांमध्ये जटायू नावाचा एक वीर गिधाड राहत असे. तो संपत्तीचा गभाशयाचा भाऊ होता आणि त्याचे वडील दुसरे कोणी नव्हे तर स्वतः अर्जुन होते. जटायू हा राजा दशरथाचा जवळचा मित्र होता आणि मोठ्या निष्ठेने त्याने राक्षसांचा शक्तिशाली राजा रावणाच्या तावडीतून वेदाची राजकुमारी सीताचे रक्षण करण्यासाठी धाव घेतली. जेव्हा रावणाने सीतेच्या मांडीवर नजर टाकली तेव्हा जटायूच्या क्रोधाला सीमा नव्हती. त्याने रावणाला त्याच्या सुरांनी चिरडले, त्याला त्याच्या पंखांनी आणि चोचांनी मारले, ज्यामुळे राक्षसाच्या शरीरातून भरपूर रक्त वाहू लागले. परंतु जटायूच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही रावण खूप शक्तिशाली ठरला आणि त्याने गिधाडांचे 2 पंध तलवारीने कापले. सीतेला रावण घेऊन जात असताना बुद्धिमान राजकुमारीने जिथे जिथे तपस्वींचा आश्रय किंवा तलाव, नदी किंवा टाकी दिसली तिथे तिचे दागिने खाली फेकून दिले. तिने तिच्या महागड्या पोशाखाचा एक तुकडा डोंगरावरील 5 प्रमुख माकडांना हवेत उडत पाठवला. रावण लवकर त्याच्या लंका शहरात पोहोचला, जो उंच भिंतींनी वेढलेला होता आणि स्वतः विश्वकृताने बांधला होता. दरम्यान रामाने त्या हरिणाचा वध केल्यानंतर त्याचे पाऊल मागे टाकले आणि त्याला त्याचा भाऊ लक्ष्मण वाटेवर सापडला. पण सीतेचे अपहरण झाले आहे हे ऐकून रामाचे हृदय वेदनेने भरले. तो पटकन आश्रमाकडे धावला. त्याला मृत्यूच्या वेदनेत पडलेला एक गिधाड दिसला. तो राक्षस असल्याचा संशय घेऊन रामाने धनुष्य काढले, परंतु गिधाडाने स्वतःला दशरथाचा मित्र जटायू म्हणून उघड केले. जटायूने रामाला सांगितले की सीतेसाठी रावणाने त्याचा पाडाव केला होता आणि राक्षस तिला दक्षिणेकडे घेऊन गेला होता. जड अंतकरणाने राम जटायूच्या अंत्यसंस्काराचे कार्य करतो. त्यानंतर त्याचा भाऊ लक्ष्मणसह रामाने दांडक जंगलातून दक्षिणेकडील मार्ग स्वीकारला
राजकुमारीच्या अपहरणामुळे दुःखाने भरून जात जसे ते पुढे जात होते, तसंच त्यांना ढगांसारखे गडद आणि डोंगरासारखे मोठे डोके नसलेले राक्षस दिसले. त्या प्राण्याने लक्ष्मणचा हात पकडला, ज्यामुळे तो पूर्णपणे गोंधळून गेला आणि असहाय्य झाला. तथापि राम निर्लज्ज राहिला आणि त्याने आपल्या भावाला राक्षसाचा उजवा हात कापून टाकण्यास सांगितले. तर तो त्याचा डावा हात कापून टाके. ज्यावेळी त्यांनी राक्षसाचा पाडाव केला, त्यावेळी त्याच्या शरीरातून एक दिव्य रूपधारी व्यक्ती बाहेर आली. त्याने स्वतःची ओळख विश्वासुरे गंधर्वाशी करून दिली, ज्याला राक्षसाचे स्वरूप स्वीकारण्यासाठी ब्राह्मणाने शाप दिला होता. विश्वासूने उघड केले की सीता खरोखरच रावणाच्या तावडीत होती, परंतु त्याने रामाला माकड राजा गोलीचा भाऊ सुग्रीवाची मदत घेण्याचा सल्ला दिला. रावणाने सीतेच्या अपहरणाबद्दलच्या त्याच्या दुःखाच्या दरम्यान राजकुमार रामाला पंबाच्या तलावात सांत्वन मिळाले. कमळाच्या फुलांमधून सौम्य वारा वाहत होता आणि जेव्हा तो त्यांच्या गोड सुगंधाने श्वास घेत होता, तेव्हा त्याच्या प्रिय पत्नीच्या आठवणीने त्याच्या मनात पूर आला. त्याच्या विचारांना वेगळेपणाच्या वेदनेने ग्रासले आणि त्याने विलापाच्या स्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या. तेवढ्यात रामाचा निष्ठावंत भाऊ लक्ष्मण त्याच्याजवळ सांत्वनाचे शब्द घेऊन आला. हे प्रभू, लक्ष्मण म्हणाला, वृद्धांना त्रास देणाऱ्या आजाराप्रमाणे तुम्ही दुखावर मात करू देऊ नका. तुम्हाला रावण आणि सीता कुठे आहेत याची बातमी मिळाली आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे. डोंगराच्या शिखरावर राहणाऱ्या माकडाचा राजा सुग्रीवाचा शोध घेऊया. त्याच्या मदतीने आपण सीतेला मुक्त करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला गौरव मिळवून देऊ शकतो. लक्ष्मणचे शब्द ऐकून रामाचे दुःख कमी होऊ लागले. त्यांनी एकत्र पंपाच्या पाण्यात स्नान केले आणि ऋषियंकाकडे जाण्यापूर्वी आपल्या पूर्वजांना नैवेद्य अर्पण केले. जेव्हा ते पुढे जात होते, तेव्हा त्यांना डोंगराच्या शिखरावर 5 माकडे दिसली, ज्यांना स्वतः सुग्रीवने त्यांचे स्वागत करण्यासाठी पाठवले होते. हनुमान या बुद्धिमान आणि शक्तिशाली माकडाला संदेशवाहक म्हणून पाठवण्यात आले होते. शमुख येथे पोहोचल्यानंतर राम आणि लक्ष्मण सुग्रीवाला भेटले आणि त्यांच्या नेत्याने लगेचच त्याच्याशी युती केली. सुग्रीवाने रामाला सांगितले की रावणाने तिला वाहून नेत असताना सीतेने कापडाचा एक तुकडा मागे सोडला होता. तिची ओळख पटल्याने रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य त्याच्या भावाकडून परत मिळवण्यास मदत करण्याचे वचन दिले, ज्याने ते बळकावले होते. ते वल्लीशी युद्धासाठी सज्ज होत असताना भावाची समजूत सील करण्यात आली. ते किष्किंध्याजवळ पोहोचतात. घोड्यातून एक जोरदार गर्जना ऐकू आली आणि वली त्याचा सामना करण्यासाठी बाहेर आला. तथापि तो त्याची पत्नी ताराच्या शब्दांवर संकोच करत होता, ज्याने त्याला इशारा दिला की सुग्रीवाचे सहकारी खूप शक्तिशाली आहे. कडखड न लाता राम आणि सुग्रीवने युद्धात भाग घेतला. त्यांच्या मुठी आणि नखे लढाईत तडकली. दोन्ही भाऊ भिडले. एकमेकांच्या महानेने त्यांचे शरीर खवळले, परंतु दोघांनाही वरचा हात मिळू शकला नाही. हनुमानाने हस्तक्षेप केला आणि सुग्रीवाच्या मानेवर फुलांची माळ ठेवून त्याची ओळख पटवली. या चिन्हावरून रामाने सुग्रीवाला ओळखले आणि त्याने वलीला लक्ष्य करून धनुष्य ओढले. रामाच्या धनुर्धरणाची हालचाल मेघ गरजण्यासारखी होती, जी वरीच्या हृदयावर धडकत होती. जेव्हा तो भावावरून थरथर होता, तेव्हा ताराने तिच्या स्वामीला त्याच्यापुढे प्रणिपात करताना पाहिले. वलीचा पराभव झाल्यानंतर सुग्रीवने त्याचे राज्य परत मिळवले आणि शेवटी सीता त्याच्या कवाक्याबाहेर होती. दरम्यान सीता लंकेच्या शहराच्या भिंतींमध्ये बंदिवासात होती. रावणाने तिला अशोकाच्या जंगलात एका विलासी निवासस्थानी ठेवले होते, परंतु ती होती घनदाट अशोक जंगलामध्ये, जिथे झाड वाऱ्यावर एकमेकांना गुप्त गोष्टी सांगत होती. एक दुःखी सीता एका दरडावर बसली होती. तिचे डोळे पावसात कोसळणाऱ्या 2 कमळाच्या फुलांसारखे खाली पडले होते. तिचे एकेकाळी सुंदर केस आता एका साध्या गाठीत बांधले गेले होते आणि तिने मनगटावर फक्त एकच रत्न घातले होते, जी तिने मागे सोडलेल्या जीवनाची एक मार्मिक आठवण करून देते. विद्यातील शुद्ध राजकुमारी सतत रडत होती. तिची सर्पात चौकट शरद ऋतूतील पानांसारखी हलवत होती. जेव्हा ती तिथे बसली, तिच्या दुःखात हरवली, तेव्हा राक्षसांचा राजा रावण सावलीतून बाहेर पडला. त्याचे डोळे इच्छेने उजळले. एका स्पष्ट रात्री ताऱ्यासारखे चमकले जेव्हा तो सीतेच्या दर्शनाजवळ पोहोचला. याचे दिव्य वस्त्र आणि सुंदर वैशिष्ट्ये असूनही दागिने घातलेल्या कानातले आणि सुंदर हाराने सुशोभित सीतेला तिच्यासमोर फक्त एक राक्षस दिसला. सीतेशी बोलताना रावणाचे शब्द मधुर माधुर्याने ओतप्रोत वाहू लागले. हे नाजूक हात पाय असलेल्या महिले,
तू तुझ्या स्वामीबद्दल खूप आदर दाखविला आहेस. माझ्यावर दया करा. वाट पाहणाऱ्या या दासीक तुझ्या व्यक्तिमत्वाला सुशोभित करू दे. त्याने तिला संपत्ती आणि शक्तीचे अलंकार देऊ केले वचन दिले की ती त्याच्या अनेक पत्नींमध्ये राणी असेल. परंतु सीतेने त्याच्या चापल्यामध्ये स्फटिकासारख्या स्पष्ट प्रवासाकी पाहिले. तिचा आवाज भावनेने थरथरत असताना सीतेने रावणाला उत्तर दिले, हे राक्षसांचा राजा, अत्यंत दुर्दैवी आहे की मी तुझ्याकडून बोलल्या गेलेल्या अशा गंभीर शब्दांना ऐकण्यास बांधील आहे. धन्य आहे तू तुझ्या अंतःकरणाला माझ्यापासून दूर जाऊ दे. तिने त्याला पेंढ्यापेक्षा कमी मानले. तिचे शब्द हिवाळ्यातील वाऱ्यासारखे दंश करत होते. रावण नाकारला गेला असला तरी त्याचे डोळे इच्छेने जळत होते जेव्हा सीता रडत होती आणि तिने आपला चेहरा तिच्या कपड्यांनी झाकला होता. तेव्हा तिची लांब वेळी काळ्या सापासारखी जमिनीवर पडली. त्रिजाता तिच्याबरोबर उपस्थित असलेल्या राक्षस महिलांपैकी एक सीतेचे सांत्वन करीत होती. परंतु त्या सौम्य स्पर्शाने राजकुमारीचे भद्र हृदय शांत होऊ शकले नाही. जुनी इच्छेने त्रस्त असलेल्या गवनाने सीतेला पुन्हा एकदा संबोधित केले, तुझी इच्छा नसल्याने मी तुझ्याकडे जाणार नाही. राम जो फक्त एक माणूस आहे आणि म्हणूनच आमचे अन्न आहे, त्याबद्दल अजूनही आदर आहे असे वाटणाऱ्या तुझ्याशी मी काय करू शकतो. त्याचे शब्द क्रूरतेने उघडले, परंतु त्याला देखील सीतेची तिच्या पतीपती असलेली भक्तीची खोली दिसू लागली. शेवटी सीतेकडे एक शेवटची नजर टाकल्यानंतर रावण मंदावे गायब झाला आणि राजकुमारीला राक्षसाच्या स्त्रियांनी वेढले आणि म्हणून सीता जंगलात राहत राहिली. तिचे दुःख ती एक स्पष्ट गोष्ट होती जी तिच्यावर गगत ढगासारखी लटकत होती. ती जाता आणि इतर राक्षस स्त्रिया जरी दयाळूपणे तिची काळजी घेत होत्या तरी सीतेचे हृदय दुःखाने भाराने भारलेले होते. रघुचा मुलगा सुप्रसिद्ध राम आल्यावर टेकडीवर बसला. एका ढगाळ रात्री स्वच्छ निळ्या आकाशाकडे पाहत होता. खण वाऱ्याने लिहिली आणि कमळाच्या फुलांचा गोंड सुगंध वाहून नेला, ज्यामुळे त्याला त्याच्या प्रिय सीतेची आठवण झाली, जी अजूनही राक्षस रावणाच्या निवासस्थानी बंदिस्त होती. तिच्या दुःखाचा विचार करत असताना रामाचे हृदय दुःखाने दुखत होते. त्याने त्याचा भाऊ लक्ष्मणाला हाक मारली, जा माझ्या प्रिय भावा, माकडांचा राजा सुग्रीव याचा शोध घ्या आणि त्याला सीतेच्या ठाव ठिकाण्याबद्दल विचारा. मी त्याला सिंहासनावर बसवले आहे आणि तो माझ्याशी एकनिष्ठ आहे, परंतु तो कामुक सुखात गुंतलेला दिसत आहे आणि मला सीतेचा शोध घेण्यास मदत करण्याचे वचन विसरला आहे. रामाचे शब्द निराशा आणि नैराश्याने भरलेले होते. लक्ष्मण त्याच्या सुंदर धनुष्य आणि बाणासह किष्किंध्याकडे निघाला. त्याने बिनधास्तपणे शहरात प्रवेश केला आणि सुग्रीव या माकडाच्या राजाने त्याचे प्रेमाने स्वागत केले. लक्ष्मणाने सुग्रीवाला रामाच्या शब्दांबद्दल सांगितले आणि सुग्रीवने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे दुःख आणि दृढनिश्चयाच्या मिश्रणाने भरले होते. लक्ष्मण, मी दुष्ट किंवा कुतर्ण नाही. सुग्रीव म्हणाला, मी सर्व दिशांनी सीतेचा शोध घेण्यासाठी मेहनती माकडांना पाठवले आहे. ते 1 महिन्यात परत येतील आणि मी वचन देतो की तुम्हाला मोठ्या आनंदाची बातमी ऐकू येईल. सुग्रीवाचे शब्द आश्वासक होते, परंतु राम अजूनही संशयी होता. लक्ष्मण सुग्रीवासमवेत मल्यावर टेकडीवर रामाकडे परतला आणि त्याला सीतेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. हजारो माकड प्रमुख पृथ्वीच्या 3/4 भारांचा शोध घेऊन परत येऊ लागले, परंतु त्यांना सीतेच्या ठाव ठिकाणाची कोणतीही माहिती मिळाली नाही. तथापि जेव्हा अनेक माकडे मधुवन नावाच्या मोठ्या बागेत त्यांच्या साहसाच्या कथा घेऊन दक्षिणेकडून परतली, तेव्हा आशेचा किरण दिसू लागला. ते सीतेचा शोध घेत होते आणि वाटेत त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. सुग्रीवाने अंदाज लावला की याचा अर्थ त्यांना ती सापडली असावी आणि त्याने आपला संशय आम्हाला सांगितला. सीता जिवंत आहे हे लक्षात येताच रामाचे हृदय आनंदाने डोलावले. त्याने आपले धनुष्य आणि लाट उचलली आणि माकडांना संबोधित केले, तुम्ही यशस्वी झालात का? मला जीवन द्याल का? पवनचा मुलगा हनुमान म्हणाला, हे राम, मी तुला चांगली बातमी आणत आहे. जनकची मुलगी मला दिसली आहे. हनुमानाने आपल्या साथीचा रथसर दक्षिणेकडील प्रदेशाचा शोध कसा घेतला, एका मोठ्या गुहेत प्रवेश केला आणि एक सुंदर राजवाडा पाहिला. याची कथा सांगितली. त्यांना प्रभावती नावाची एक तपस्वी स्त्री भेटली होती, जिने त्यांना अन्न आणि पेय दिले होते. त्यांची ताकद परत मिळवल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ते पुढे गेले आणि शेवटी राजवाड्यात पोहोचले. एका भव्य टेकडीवर राम त्याच्या समर्पित माकड मित्रासह जंगलाच्या हिरव्यागार हिरवळीने वेढलेला होता. येथे सुग्रीवाच्या सांगण्यावरून माकडांचे महान प्रमुख जमू लागले. वलीचे सासरे सुप्रसिद्ध सुषेना 1000 कोटी सक्रिय वानर घेऊन आले.
त्यानंतर गया आणि गौक्ष प्रत्येकी 100 कोटी माकडासह आले. गावक्षाने त्याच्या भीतीलायक मियर्क आणि बोवाईन शेपटीसह त्याच्या 60,000 कोटी माकडांच्या प्रभावी सैन्याचे प्रदर्शन केले. दरम्यान प्रसिद्ध गंधमदानाने त्याचे नाव असलेल्या पर्वतामधून 1,00,000 कोटी माकडे गोळा केली. पंसा या बुद्धिमान आणि पराक्रमी माकडाने 52 कोटी माकडे गोळा केली. तर दधीमुखाने भयंकर पराक्रमाने माकडांची मोठी फौज गोळा केली. जांबुवन त्यांच्या चेहऱ्यावर तिलकाच्या खुणा असलेल्या 1,00,000 कोटी काळ्या अस्वलांसह रामाच्या कार्यात सामील झाला हवा उत्साहाची होती. कारण हे आणि इतर अनेक माकड प्रमुख अगली संख्येने रामाला मदत करण्यासाठी आले. त्यांचे विशाल शरीर डोंगराळ शिखरांसारखे भूप्रदेशाच्या वर उंच होते, तर काही म्हशींसारखे होते किंवा शरद ऋतूतील ढगाचा गंध होता. काही आकाशात उंच झाले, इतर खाली पडले. कपर्स कापले किंवा वेगवेगळ्या दिशांनी एकत्र येत असताना विखुरलेले धुनमाकडांचे सैन्य जमले असता सुग्रीवाने त्यांना डोंगरावर तळ ठोकण्याची आज्ञा दिली. राम लक्ष्मणासह आणि माकांच्या प्रमुखांनी वेढलेला एका भाग्यवान नक्षत्राखाली शुभक्षणी निघाला. पण देवाचा मुलगा हनुमान यलमानाच्या वाहनाचे नेतृत्व करत होता. तर निर्भय लक्ष्मणाने मागील बाजूचे रक्षण केले. दगड आणि साल आणि ताल वृक्षांनी सुसज्ज असलेले प्रचंड सैन्य दूरपर्यंत पसरलेल्या मक्याच्या विशाल मैदानासारखे दिसत होते. जेव्हा ते त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी पुढे सरकत होते, तेव्हा नल आणि नीला अंगद कथा मैंदाद्विवे आणि कितर पराक्रमी माकडांनी रामाच्या सैन्याला संरक्षण दिले. फळझाडे मुळे पाणी आणि मांसाने समृद्ध असलेले खोरे विस्तृत प्रदेश पार केल्यानंतर माकड यलमान शेवटी खडक समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचला. दुसऱ्या महासागराप्रमाणे त्यांनी तेथे वास्तव्य केले. तेव्हा त्यांचे असंख्य रंग फुलले. त्यानंतर रामाने सुग्रीवाला संबोधित केले, हे सैन्य मोठे आहे, समुद्र पार करणेही कठीण आहे. समुद्र पार केल्याबद्दल तुझ्यासाठी कोणती युक्ती तुमची प्रशंसा करते. अनेक माकडांनी कापून समुद्र पार करू शकतो अशी बढाई मारली, पण रामाला माहीत होते की ते अशक्य आहे. काहींनी नौका किंवा ताफा वापरण्याची सूचना केली, परंतु रामाने त्या सर्वांशी समीप केला आणि म्हणाला, आम्ही हे साधन वापरू शकत नाही. समुद्र 100 योजनांचा रुंद आहे आणि आमच्याकडे पुरेशा बोटी नाही. तर रामाने मदतीसाठी महासागराची प्रार्थना करण्याचे ठरवले. तो लाक्सह समुद्र किनाऱ्यावर कुश दौताच्या तळाशी पडला. एका हिरव्यागार जंगलात जिथे फळे आणि मुळांनी भरलेली झाडे सर्वांसाठी उदरनिर्वाह पुरवत होती, राजा रामाचे सैन्य स्थायिक झाले होते. काकुत्स्थाचे वंशज त्यांच्या सैनिकांची काळजी घेत होते. त्यांना चांगले अन्न आणि समाधान मिळे याची खात्री करत होते. दरम्यान लंकेत राजा रावण कोणत्याही संभाव्य आक्रमणकर्त्याविरुद्ध त्याच्या शहराला बळकट करण्यात व्यग्र होता. त्याने पाण्याने भरलेले 7 खोल खंदक बांधले, ज्यात मासे, शार्क आणि मगरी भरलेल्या होत्या. त्याच्या अभियंत्यांनी शहराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी कटापुंजद्वारे मजबूत तटबंदी बांधली. रावणाच्या योद्ध्यांकडे प्राणघातक साधनांचे वर्गीकरण होते. विषारी सापाने भरलेली मातीची भांडी, राळयुक्त गुठव्या, दांड्या, बाण, भाले, तलवारी आणि युद्ध पुराणांगत एक शूरमाक योद्धा लंकेच्या एका दरवाजाजवळ पोहोचला. तेव्हा त्याला राक्षसाने ओळखले. असंख्य शत्रूंनी वेढलेले असूनही त्याने सहजपणे शहरात प्रवेश केला. त्याचे सौंदर्य गडद ढगांमध्ये सूर्यासारखे उजळले. अंगद आपल्या सल्लागारांमध्ये रामाला भेटला आणि रामाला संदेश दिला, जनकाची मुलगी सीतेची सुटका करा. जर तुम्ही तसे केले नाही तर मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी पृथ्वीला सर्व राक्षसांपासून मुक्त करेन. या उद्धट शब्दांमुळे संतप्त झालेला रावण काळाच्या भळात बेभान झाला. 4 कुशल राक्षसांनी अंगदाला पकडले, परंतु त्याने राजवाड्याच्या गच्चीवर उडी मारली आणि खाली उतरण्याचे धाडस केले आणि आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुरक्षितपणे उतरला. वानर योद्ध्यांना रामाने बाद केले, ज्याने नंतर लंकेच्या संरक्षणाचा भंग करण्याची योजना आखली. सर्व माकडांच्या एकत्रित हल्ल्यामुळे लंकेची तटबंदी मोडकळीस आली. त्यांचा वेग वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत होता. लक्ष्मण, विभीषण आणि अस्वलांच्या राजाने आक्रमणाचे नेतृत्व केले आणि शहराचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार उडवले. राम युद्धात सामील झाला. त्याने 1,00,000 कोटी कुशल माकड योद्ध्यांवर हल्ला केला, ज्यांचा प्रत्येक रंग तरुण उंटांसारखा लालसर होता. माकडांच्या अथक हल्ल्यामुळे धुळीचे एक प्रचंड वादळ निर्माण झाले, ज्यामुळे सूर्याची चमकती शक्ती झाकली गेली.
त्यांच्या शरीराच्या भिंती तांबड्या होत असल्याचे आणि तांदळाच्या कानासारख्या पिवळे, शेषाच्या फुलांसारख्या राखाडी, उगवत्या सुल्यासारख्या लाल आणि अंबाडी किंवा भानासारख्या पांढऱ्या गंधांच्या माकडांनी झाकलेले पाहून लंकेचे नागरिक आश्चर्यचकित झाले. राक्षस त्यांच्या पत्नी आणि वडीलधाऱ्यासह हा देखावा पाहून आश्चर्यचकित झाले. माकड योद्धे राजवाड्यांमध्ये घुसले, कबुतरे फोडले आणि शहराच्या रस्त्यांवर दगड फेकले. युद्ध सुरू असताना इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्यास सक्षम असलेले लाखो राक्षस त्यांच्या राजाचे रक्षण करण्यासाठी बाहेर रात्री भटकणाऱ्यांनी माकडांवर बाण फेकले, ज्यामुळे त्यांना भिंती सोडण्यास भाग पाडले गेले. अनेक माकड प्रमुख तटबंदीवरून पडले, भालेले चिरले गेले, तर असंख्य राक्षस पडणाऱ्या खांबांखाली आणि प्रवेशद्वाराखाली चिरडले गेले. माकडे आणि राक्षस मार्कंडेच्या डोळ्यांसमोर उलगडणाऱ्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य लंबूनवर कोसळला. प्रचंड रडवणाक तलस्त हा एक शूर योद्धा विभीषणच्या दिशेने धावला. त्याची गदा तयार होती. दोन शत्रूंमध्ये संघर्ष होत असताना खवा तणावाने विद्युत होती, परंतु विभीषण ठामपणे उभा राहिला. त्याची बुद्धी आणि सामर्थ्य हिमावतच्या प्राची पर्वतासारखे अनिचल होते. पराक्रमी विभीषणाने 100 घंट्यांनी सुशोभित केलेली भाला उचलली, ज्यात उचेने थरथरणाऱ्या पवित्र मंत्रांचा समावेश होता. एका वेगवान आणि प्राणघातक हालचालीने त्याने प्रहसच्या डोक्यावर भाला फेकला. या धक्क्याची शक्ती मेरुगर्जनेसारखी होती, ज्यामुळे प्रहस्ताची कवटी फुटली आणि त्याचे शरीर जमिनीवर कोसळले. मार्कंडेने प्रहस्त स्थिर पडलेला आणि त्याची एकेकाळी शक्तिशाली चौकट आता वाऱ्याने उद्ध्वस्त झालेल्या झाडासारखी तुटलेली पाहून आश्चर्यचकित झाला. त्यांच्या आणि त्याच्या अचानक झालेल्या पराभवानंतर धुमक्षांच्या सैन्यात शुका पसरली. का योद्धा बेपरवाईने सोडून माकड यजमानाच्या दिशेने धावला. त्याचे सैनिक भयंकर मियासह गडद ढगासारखे पुढे सरकत होते, परंतु पावनाचा मुलगा हनुमान ठामपणे उभा राहिला. त्याचे डोळे धनुनिशाने चमकले. माकडे गकमुगत असताना हनुमान पुढे सरसवला. त्याची प्रचंड चौकट आणि भयंकर गर्जना त्यांच्या शत्रूंच्या अंतःकरणात भीती निर्माण करीत होतीतील आणि रागाच्या उन्मादात लरवये भिडले. धुमक्षाने माकडाच्या यजमानावर पंखांच्या खांबांची उधळपट्टी केली, परंतु हनुमानाने आयुष्य क्रूरतेने प्रतिकार केला. 2 दिग्गजांनी हाणामारी केली. त्यांची ताकद आणि वेळ पूर्वीच्या काळात केवळ महान इंद्र आणि प्रल्हादाशी जुळला होता. रागाच्या भाग हनुमानाने धुमक्षावर हल्ला केला, त्याचा रथ फोडला आणि त्याला जमिनीवर पाडले. हनुमानाच्या विजयाने उत्साही झालेले माकडे नवीन शौर्यासह पुढे सरसावले. त्यांचे सहकारी डावीकडे आणि उजवीकडे पडल्याने राक्षस घाबरून लंकेच्या दिशेने पळून गेले. शेवटी जेव्हा ते शहराच्या भिंतीच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांनी रावणाला विनाशकारी बातमी कळवली. प्रहरी आणि धूम्राचे हे पराक्रमी माकडांच्या हाती पडले होते. कृष्णवर्णीय राजाचा चेहरा दुःखाने विदीर्ण झाला, कारण त्याने त्याच्या नुकसानीचा भार उचलला होता. त्याला माहित होते की कुंभकर्णाने कृती करण्याची वेळ आली आहे. गाढ झोपेतून आपल्या भावाला बोलावून रावणाने त्याला शांत स्वरात संबोधित केले. कुंभकर्ण, तू खरोखरच भाग्यवान आहेस की तुला इतकी सखोल विश्रांती मिळाली. पण आता आमचे महान नातेवाईक मारले गेले आहेत आणि रामाचे सैन्य आपल्या सर्वांना भस्म करण्याची धमकी देत आहे. ज्या अंतकरणाने रावणाने कुंभकर्णाला आपले कर धारण करण्यास आणि दुष्यांचे धाकटे भाऊ वजवे आणि प्रमाची यांच्या समवेत आक्रमणकर्त्यांविरुद्ध कूच करण्यास सांगितले. गडद राजाचे शब्द हवेत लटकलेले होते. युद्धग्रस्त भूमीच्या मध्यभागी कुंभकर्ण भयान राक्षस शहरातून बाहेर पडला. त्याचे प्रचंड रूप त्याच्या अविचल आत्म्याचा पुरावा होते. तो आपल्या परिवारासह युद्धातील लुटमारीचा दावा करणाऱ्या विजेत्यांचा सामना करण्यासाठी उत्सुक होता. जसजसे तो जवळ आला, तसच रामाच्या माकडांच्या सैन्याचे सैन्य दिसले. त्यांचे झेंडे हवेत उडत होते. कुंभकर्णाने सुमित्राचा मुलगा राम उंच उभा असलेला हातात धनुष्य ठेवून त्याचे डोळे क्षितिजावर लक्षपूर्वक चिकटलेले पाहिले. त्यांच्या नेत्याच्या उपस्थितीमुळे धैर्यवान झालेले माकड योद्धे भाला आणि बाणांचे जंगल घेऊन कुंभकर्णाकडे वेगाने पुढे सरकले. त्यांनी स्वतःला रक्षकांवर फेकले. सर्व बाजूनी मारांचा पाऊस पडला, परंतु त्यांच्या कमकुवत प्रयत्नांवर तो हसला. त्याची भूक तृप्त झाली नाही का कशी गडल्याने कुंभकर्णाने माकडांच्या सैन्यातील नेते चालचंदाचल आणि वजवाऊ यांना घेऊन कृत्य केले. त्यांच्या किंचाळ्या युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होत्या. इतर माकडे भीतीने घाबरली. त्यांच्या भीतीच्या किंचाळ्या सुग्रीवापर्यंत पोहोचल्या, ज्याने त्यांना भयंकर लढाईच्या रडण्याने एकत्र केले. त्याने हातात साल वृक्षाचे खोड घेऊन पुढे झेप घेतली
आणि कुंभकर्णच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्याने सुग्रीवाला आत पकडले आणि त्याला शहराकडे ओढत नेले. तेव्हा राक्षसाच्या हसण्याचे रूपांतर रागाच्या भरात झाले, पण राम आणि लक्ष्मण त्याला रोखू शकले नाही. सुमित्राचा मुलगा धावून पुढे गेला. त्याचा पंखांचा बाण सूर्यप्रकाशात चमकला. त्याने कुंभकर्णाला अविचल शक्तीने मारले. राक्षसाचे कवच फुटले. बाण त्याच्या छातीला छेदत होता आणि त्याने सुग्रीवाला त्याच्या हातातून सोडले. सतत झालेल्या कुंभकर्णाने एका डोंगरावर दगडाला आपले नवीन शस्त्र म्हणून पकडले आणि रामाकडे जोरदार गर्जनेने झेपावले. पण लक्ष्मणाने त्वरित प्रतिसाद दिला आणि कुंभकर्णचे हात रेजर तीक्ष्ण बाणांनी कापून टाकले. प्रत्येक बाण खरे ठरले तरीही राक्षसाचे शरीर पुन्हा निर्माण होते आणि त्याने एक प्रचंड रूप धारण केले. त्याचे अनेक डोकी, पाय आणि बाहू त्याच्या अविचल चैतन्यतेचा पुरावा आहे. तर रामाने विलज्जपणे ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि कुंभकर्णावर त्याचा दिव्य प्रकोप पसरवला. राक्षसाने एक कर्णमधुर किंचाळी काढली जेव्हा दैवी शक्तीने त्याच्या आत शिरकाव केला, ज्यामुळे तो युद्धभूमीवर निर्जीव जमाव झाला. मात्र योद्ध्यांना त्यांच्या विजयाबद्दल आनंद झाला, परंतु युद्ध अजून संपलेले नव्हते. दुष्यात होत असताना दुष्यांचे धाकटे भाऊ वज्रवे आणि प्रमाती यांनी राक्षस सैन्याला एकत्र केले आणि लक्ष्मणाकडे अविरत क्रोधाने धाव घेतली. परंतु सुमित्राचा मुलगा खंबीरपणे उभा राहिला. त्याच्यावर वादळासारखा बाणांचा पाऊस पडत होता. हनुमान आणि नग युद्धात सामील झाले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने घडलेल्या हत्याकांडावर सोनेरी चमक दाखवली होती. रावणाने आपल्या शत्रूंना पराभूत करण्याच्या दृढनिश्चयाची कथा सांगताना मार्कंडेयचे शब्द हवेत तंगले होते. राजाचा मुलगा इंद्रजित उंच उभा होता. त्याचे डोळे युद्धासाठी सज्ज होत असताना तीव्रतेने झळकत होते. रावणाचा आवाज मैदानभर उसळला. त्याचे शब्द त्याच्या मुलाला संबोधित करताना झाडांवरून प्रतिध्वनित होत होते. इंद्रजित, माझ्या शत्रूंचा वध करत असलेल्या हजारो डोळ्यांच्या प्रभूला पराभूत करून तू मला गौरव आणि प्रसिद्धी मिळवून दिलीस. आता मी तुला एक नवीन काम सोपवतो. राम, सुग्रीव आणि लक्ष्मण यांना युद्धात ठार मारणे ते तुझे शत्रू आहेत आणि त्यांचे पतन घडवून आणणे तुमच्यावर अवलंबून आहे. इंद्रजितचा चेहरा दृढनिश्चयी झाला आणि त्याने होकारार्थी मान डोलावली. दिवसाच्या मंद प्रकाशात त्याचे कवच चमकताना तो पटकन त्याच्या रथावर चढला. तो युद्धभूमीच्या दिशेने जात असताना त्याने मोठ्याने त्याचे नाव घोषित केले आणि लक्ष्मणाला एकाच लढतीसाठी आव्हान दिले. लक्ष्मण त्याच्या शुभ खुणा आणि तयार धनुष्य घेऊन इंद्रजितच्या दिशेने धावला. दोन योद्धे एकमेकांशी भिडले तेव्हा पोलादाच्या संघर्षाच्या आवाजाने हवा भरून गेली. इंद्रजितने लक्ष्मणावर भाला फेकला, परंतु राजकुमाराने त्याच्या तीक्ष्ण बाणांचा वापर करून ते सहजपणे कापले. विमुक्त होऊन इंद्रजितने एक भाला उचलला आणि वलीचा मुलगा अंगद याच्या डोक्यावर वार केला, पण लक्ष्मणाने त्वरित हस्तक्षेप केला. त्याने ती भाला कोणतीही हानी पोहोचवण्यापूर्वीच त्याचे तुकडे केले. दोन्ही बाजूनी हाणामारी सुरू होती आणि दोघांपैकी कोणीही वचड होऊ शकले नाही. जशी तीव्र होत गेली तसंच ते अंगाने फेकलेल्या एका शक्तिशाली साच्या झाडाने इंद्रजितचा रथ उद्ध्वस्त झाला. रावणाचा मुलगा आपल्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी आपल्या भ्रमाच्या शक्तीचा वापर करून नजरेआड झाला, परंतु रामाला रोखता आले नाही. इंद्रजित ज्या ठिकाणी गायब झाला होता त्या दिशेने तो पुढे गेला आणि काळजीपूर्वक आपल्या सैन्याचे रक्षण करू लागला. तापी इंद्रजितने राम आणि लक्ष्मण यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरूच ठेवला, जे दोघेही आता त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागात विणले गेले होते. लढाई तीव्र होती. अदृश्य राक्षसाने त्याच्याजवळ येण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही ठार मारले, परंतु त्याने बाण चालवत असतानाही इंद्रजीची भ्रमाची शक्ती कमी होऊ लागली. आपल्या मित्रांचे रक्षण करण्याचा निर्धार करून माकडे पुढे सरसावली. मोठ्या दगडांच्या शस्त्रांनी सज्ज झाले. त्यांनी आकाशाला छेदले. त्या अदृश्य योद्धाला शोधून काढले, जो त्यांच्यावर सतत बाणांचा वर्षाव करत होता, परंतु इंद्रजित अविरत होता आणि त्याने मागळांना आणि रामाच्या भावांना त्याच्या खांबांनी त्रास देणे सुरूच ठेवले. युद्ध सुरू असताना वीर बंधू राम आणि लक्ष्मण जमिनीवर पडले. त्यांच्या शरीरांनी सर्वांना छेदले. युद्धभूमीवर सूर्य मावळत असताना मार्कंडेयला एक हृदय पिळवटून टाकणारे दृश्य दिसले. राम आणि लक्ष्मण हे दोन भाऊ जमिनीवर प्रणिपात करत होते. त्यांचे शरीर शिको बाणांनी विणले होते. ते एका पिंजऱ्यात अडकलेल्या असहाय्य
आणि स्थिर असलेल्या दोन बाजूसारखे दिसत होते. माकडांचा राजा सुग्रीव त्यांच्या बाजूला उभा होता. त्याच्या भोवती त्याच्या निष्ठावंत साथीदारांनी वेढलेले होते. सुषेना, मैंदा, द्विवेद, कुमुद, अंगद, हनुमान, नीला, तारा आणि नल त्यांच्या मित्रांना चेतना परत मिळवण्यासाठी संघर्ष करताना ते चिंतेने पाहत होते. युद्धभूमीच्या दुसऱ्या भागात